फक्त ग्रॅज्युएशन, फक्त सेवेला उभं राहणाऱ्या व्यक्तींनाच नाही, तर प्रत्येकासाठी ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्ती त्या सेवाचा आत्मा बोलत आहे. लक्ष देऊन ऐका. नेहमी ऐकली जाणारी एस्तेरची गोष्ट आहे, नेहमी ऐकली जाणार. आणि आज 3रा अध्याय पूर्ण वाचून आपण दाखवतोय. पूर्ण वाचणार आहोत. एस्तेरचा 3रा अध्याय. यहुद्यांचा नायनाट करण्याचे हामानाचे कारस्थान. या गोष्टी घडल्यानंतर अश्वरोष राजाने अगागी हमान बिन हमदाथा यास बढती देऊन उच्च पदात चढविले व त्याच्याबरोबर, खूप लक्षात देऊन ऐका प्रियांनो प्लीज, व त्याच्याबरोबरच्या सरदारांपेक्षा त्याचे आसन उच्च केले. हमानाचं आसन उच्च केले, लक्षात ठेवा. राजाद्वारे असलेले राजाचे सर्व सेवक हमानासमोर वाकून त्यास मुजरा करत होते. हमानाला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती, अधिकाराचं स्थान होतं, वाकून सगळे त्याला मुजरा करत होते, कारण त्याच्या बाबतीत राजाने अशीच आज्ञा केली होती. मर्दखाय काही यास नमन अथवा मुजरा करीत नसते. तेव्हा राजपालातील राजसेवकाने मर्दखायास सांगितले की तू राजाज्ञेचे का उल्लंघन करतोस. ते रोज त्यास असे बोलत, तरी त्याने त्यास जुमानले नाही, ऐकलं नाही. आणि मर्दखायाने हमानाला मुजरा केला नाही, नमस्कार केला नाही. तेव्हा मर्दखायाचे हे करणे चालेल किंवा नाही हे पाहण्याकरिता त्यांनी हमानाच्या कानी ही गोष्ट घातली. चुगली करणारे लोक, देवाच्या कार्यामध्ये देवाच्या लोकांच्या विरोधात उठणारे लोक, त्यांनी हमानाच्या कानावर ही बातमी घातली. आपण यहुदी आहोत असे त्याने सांगितले. तो कोण आहे? यहुदी आहे. मर्दखाय आपल्या समोर नमून मुजरा करत नाही हे हमानाने पाहिले. अधिकार पद मिळालेला, पैसा असलेला, मोठा असलेला, आणि माझ्या समोर तो मुजरा करत नाही मर्दखाय, हे त्याने पाहिले. तेव्हा त्यास फार क्रोध आला. एकट्या मर्दखायवर हात टाकावे हे त्याला हलके वाटले, कमीपणाचे वाटले. कारण मर्दखाय कोणत्या जातीचा आहे, म्हणजे यहुदी लोकांना तुच्छ लेखलं जात होतं, कोणत्या जातीचा आहे हे त्याने हमानास सांगितले होते. त्यामुळे अश्वरोष राजाच्या अवघ्या साम्राज्यातील मर्दखायचे लोक म्हणजे सर्व यहुदी लोक यांचा नायनाट, सर्व यहुदी लोकांचा नायनाट हमानाने करायचा ठरवला. अश्वरोष राजाच्या कारकिर्दीच्या 12व्या वर्षी त्याने पहिल्या म्हणजे निसान महिन्याच्या पासून हमान समक्ष पूर टाकण्यास, म्हणजे चिठ्ठ्या टाकण्यास टाकाव्यास लाविल्या. मात्र हा क्रम दररोज 12व्या महिन्यापर्यंत आधार संपेपर्यंत चालू राहिला. आधार संपेपर्यंत चिठ्ठ्या टाकणं चालू होतं. कुणासाठी? यहुदी लोकांसाठी. हमान अश्वरोष राजास म्हणाला, आपल्या साम्राज्यातील सर्व प्रांतातून राहणाऱ्या देशोदेशीच्या लोकांच्या मध्ये पांगलेले आणि विखुरलेले एक राष्ट्र आहे. त्यानं राजाला चुगली केली, राजाचे कान भरवले की एक राष्ट्र आहे, या लोकांचे कायदे वेगळे आहेत, इतर लोकांच्या कायद्याहून भिन्न आहे, ते राजाच्या कायद्याप्रमाणे चालत नाही, म्हणून त्यास राहू देणे राजाच्या हिताचे नाही. या लोकांपासून परमेश्वराचा आशीर्वाद होता, कोणती हानी नव्हती, पण चुकीचे गैरसमज निर्माण करून गेले. का? कारण त्याचा अपमान होता, त्याला नमस्कार सन्मान दिला जात नव्हता. राजाची मर्जी असल्यास त्यांचा नाश करावा अशी आज्ञा व्हावी, त्यांचा नाश करण्याची आज्ञा मागायला हा हमान अश्वरोष राजाकडे गेला होता. राजभंडारात त्यासाठी काय केलं बघा त्यांनी, राजभंडारात जमा करण्यासाठी मी 10,000 किक्कार चांदी राजाच्या राजकारकाराच्या हाती देतो. 10,000 किक्कार चांदी म्हणजे $348 बिलियन एवढी संपत्ती राजाच्या खजिन्यामध्ये टाकायला तो तयार झाला. तेव्हा राजाने आपली मुद्रा आपल्या बोटातून काढून, जी अंगठी होती त्याच्यावर मुद्राच राजमुद्रा, ती अंगठी काढून त्याच्या हातात दिली आणि बोटातून काढून यहुदाचा शत्रू जो अगागी हमान बिन
म्हणजे देईन तुला देतो, सगळंच तुला देतो, खुश झाला राजा त्याच्यावर. पैसा देणाऱ्या लोकांवर लोक खुश होतात, सन्मान देणाऱ्या लोकांवर लोक खुश होतात, आणि त्याने त्याला त्याच्या देवाच्या लोकांचा नाश करायची परवानगी दिली. तेव्हा पहिल्या महिन्यातील त्रयोदशीस राजाचे लेखक बोलविण्यात आले आणि राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुबे व सगळ्या लोकांचे सरदार यास हमानाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत खनिजे लिहून पाठवण्यात आली. अश्वरोष राजाच्या नावाने ते लिहून त्यावर राजाची मोहर जी हमानाच्या बोटावर घातली होती ती देण्यात आली. राजाच्या सर्व प्रांतातून जासुदांच्या हस्ते अशा आशयाची पत्रे पाठवण्यात आली की एकाच दिवशी म्हणजे 12व्या आधार महिन्याच्या त्रयोदशीत वृद्ध, तरुण, स्त्रिया, मुले अशा सर्व यहुदी लोकांचा विध्वंसहान व नायनाट करावा. या सगळ्या लोकांचा नायनाट करावा, सगळ्या यहुदी लोकांचा, लेकरांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांचा नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती वाटून घ्यावी. देवाच्या लोकांची धनसंपत्ती वाटली, त्यांचा नायनाट करायचा, त्यांच्या लेकरांचा, त्यांचा सर्वस्वाचा नायनाट करायचा, त्यांची संपत्ती वाटून घ्यायची. या आज्ञापत्राच्या नकला साऱ्या प्रांतातून खुल्या पाठवण्यात आल्या, उघड सगळीकडे पाठवण्यात आल्या. त्या अशा हेतूने की सर्व लोकांनी त्या दिवशी तयार राहावे. तो दिवस डिक्लेअर केला, त्या दिवशी सगळ्यांनी तयार करावे, एकाच दिवशी सगळ्यांची कत्तल करायची. हा हुकूम शशूर राजवाड्यात देण्यात आला आणि राजाज्ञेने जासूस त्वरित निघून गेले. त्या प्रसंगी राजा व हामान व्यावयास बसले. त्या समयी राजा म्हणजे फरमान टाकलं, दिवस निश्चित केला, त्या दिवशी देवाच्या लोकांचा नायनाट करायचं ठरलं आणि त्या दिवशी राजा हमानासंगती व्यावयास बसला, नशा करावयास बसला. पण शशूर नगर मात्र चिंतात राहत, कारण सगळे एकत्र राहत होते. भाषा प्रिय छोटीशी घटना आपण ऐकली, सहसा आपण या घटनेकडे लक्ष देत नाही, आपला फोकस एस्थेरकडे असतो. पण आज जे तुम्ही ग्रॅज्युएट होत आहात, देवाच्या सेवेसाठी उभे राहत आहात, त्याच्या राजदंडाला तुम्हाला स्पर्श करायचा, त्याच्या लोकांसाठी. म्हणून देवाचा आत्मा तुमच्यासाठी बोलत आहे, परमेश्वराच्या लोकांसाठी त्याच्या राजदंडाला स्पर्श करणं साधी गोष्ट नाही. लक्षात पे करावं लागतं, पे करावं लागतं, खूप काही सहन करावं लागतं, हे लक्षात घ्या. आता आपण बघूया ही एस्थेर कोण होती. थोडक्यात लहानपणापासून ऐकत असलेली एस्थेरची स्टोरी परत एकदा नव्यानं ऐकूया. लक्षात घ्या, मर्दखाय हा ज्यावेळेला बाबेलच्या राजानं यहुदाच्या राजावर स्वारी केली, ह्या यहुदी लोकांना डिस्ट्रॉय केलं, त्यांचं मंदिर डिस्ट्रॉय केलं, त्यावेळेला काही लोकांना बंदिवान करून आणलं. त्या बंदिवासामध्ये एज्रा, नेहेम्या, दानिएल हे सगळे होते, त्याच्यामध्ये हा मर्दखाय होता. आणि हा मर्दखायची चुलत्याची मुलगी हदस्सा हिला त्यानं आपल्या मुलीसारखं वाढवलं आणि तिला तो घेऊन त्या ठिकाणी आला. ही अतिशय सुंदर रूपवान होती. हदस्सा एक टीचर होती. ती वचनाचं, परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान देत असे, लोकांना, लेकरांना शिकवत असे. नम्र होती, लीन होती, सुंदर होती, सबमिसिव्ह होती, आज्ञेचं पालन करणारी होती. अनाथ होती, वडील नव्हते, आई नव्हती, अनाथ होती. आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेला अश्वरोष राजाने फरमान टाकलं की राणीनं कारभारांच्या सगळ्या सरदारांच्या सगळ्यांच्या राजाधिकारांच्या आज्ञेनुसार प्यायलेलं असताना वष्टी अतिशय सुंदर अश्वरोष राजाची पत्नी असताना तिला बोलावलं आणि सगळ्या तिचं सौंदर्य सगळ्यांनी बघावं म्हणून, आणि तिनं सांगितलं मी येत नाही. राजाज्ञा मोडणं हे पाप होतं.
राजांना मोडणं हा गुन्हा होता, अपराध होता. दुसरी गोष्ट, नवऱ्याची आज्ञा मोडणं हे देखील पाप. स्त्री कितीही उच्च पदाला जाऊ दे तरी देखील ती स्वामित्व हे परमेश्वराने पुरुषाला दिलेलं आहे. लक्षात घ्या, हे कदापि विसरू नका, कदापि विसरू नका. म्हणून त्या स्त्रीला पायदळ तुलनाच हा अधिकार परमेश्वराने पुरुषाला दिलेला नाही. ती कोमल आहे, तिला समजून घे, तिच्या संगती हेल्पर म्हणून, संगती सहचारिणी म्हणून, मदतनीस म्हणून एकत्र कार्य करण्याची आज्ञा देवाने दिलेली आहे. हे लक्षात ठेवा. परमेश्वराच्या समोर ते दोघं समान आहेत, परंतु स्त्रीच्या समोर तो तिचा स्वामी आहे आणि तिनं ती आज्ञा पाळली नाही आणि म्हणून वस्तीला त्या ठिकाणातून काढून टाकण्यात आलं. वस्तीची जागा गेली, दुसरी राणी त्या ठिकाणी प्रस्थापित करण्यासाठी सर्व सुंदर देशातल्या तरुणींना, कुमारिकांना आणण्यात आलं. जी राजाला हवी ती राजाने निवडावी, जी त्याला पसंत पडेल. आणि सगळ्यांना जाणल्यानंतर, पाहिल्यानंतर, समजल्यानंतर त्याने एस्थरची निवड केली, कारण ती देवाची योजना होती. पण एस्थरला काय वाटलं? लक्षात घ्या, आई नाही, वडील नाही, पण दिवाण करून नेलेला आहे. चुलता सांभाळतो, चुलत्याच्या छायेत पंखाखाली जगणारी, देवाच्या वचनात चालणारी, नम्रली, आपल्या देशाचा ओढा असणारी, तोराचा अभिमान. तोरामध्ये तुम्ही शिकला, आता तुम्हाला माहिती आहे, उत्पत्ती, निर्गमलेली, गगन, अनुवाद सगळं, आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट्स लिहिलेले सगळे, ह्या जो जुना करार हा तोरा म्हटला गेला. आणि त्या तोऱ्याचं पालन करणारी, सगळे नियमशास्त्र माहीत असणारी, परकीय लोकांमध्ये अस्वस्थ होणारी. तुम्ही विचार करा, ती मी अनाथ आहे म्हणून मलाही यांच्यामध्ये नेण्यात आलंय, मला सांभाळणार, मला कव्हर करणार मजबूत असं कोणी नाही. तिने टाहो फोडला नसेल काय? ती मर्द काय म्हटला, आपली ओळख लपवून ठेव, विसरू नकोस, हदसा नाव सांगू नकोस, एस्थर नाव सांग. ती ओबिडियंट होती, आज्ञेचं पालन करणारी होती. ती त्या लोकांच्या संगती गेली, तिला निवडण्यात आलं, ती पर्शियाची राणी झाली. पर्शियाची सत्ता हिंदुस्थान पर्यंत होती. एस्थर मध्ये हिंदुस्थानचं नाव घेण्यात आलेलं आहे. अतिशय मोठी सत्ता पर्शियाच्या राजाची होती. ती पर्शियाची राणी झाली, एक अनाथ, परंतु परमेश्वरासाठी सबनेसिव्ह असणारी आणि देवाच्या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी उभी असणारी ही असते. पर्शियाची राणी झाली, अधिकार तिच्या हातात आला, नवऱ्याच्या मर्जी तिला प्राप्त झाली, कारण त्याच्या आवडीनुसार तिची नियुक्ती झाली होती. लक्षात घ्या, एवढ्या सगळ्या सुंदर कुमारिकांना पाहिल्यावर, जाणल्यानंतर त्याने तिला निवडलं, म्हणजे ती त्याच्यासाठी सगळ्यांमध्ये उत्तम होती. लक्षात घ्या. आणि मग त्याने तिला आपली राणी म्हणून घेतली, म्हणजे राजाची लाडकी, पर्शियाची राणी, अधिकार पद असणारी अशी ही एस्थर. आणि ज्या वेळेला मर्दकायच्या द्वारे कळलं तिला, मर्दकायचा आक्रोश तिनं ऐकला की तिच्या लोकांबद्दल हे फरमान, मृत्यूचं फरमान काढण्यात आलेलं आहे हमानानं. तिच्या कानावर ही बातमी गेली, काळजी तुटला असेल. ज्या चुलत्या, जो चुलता तिचा भाऊ झाला होता, तिचा बाप झाला होता, तिचा आई बाप सर्वस्व होता, तिचा शिक्षक होता आणि त्यानं टाहो फोडलेला होता. तिने हे ऐकलं की हमानानं हे फरमान काढलेलं आहे आणि
दिवस निश्चित करण्यात आलेला आहे आणि हा फरमान राजाच्या सहीशिक्क्याशिवाय म्हणजे राजाच्या मुद्रेनं सील करण्यात आलेला आहे. राजाची मुद्रा ज्या कायद्यावर पडते, ज्या नियमावर, ज्या करारावर पडते, तो कायदा म्हणून अंमलात आणला जातो. मग कायद्याचं उल्लंघन होऊ शकत नाही, तो कायदा पूर्ण केलाच जाणार. या कायदा टाळला जात नाही. पर्शियाचा राजाचा कायदा कोणीही टाळू शकत नाही असं जुन्या करारामध्ये म्हटलेलं आहे. कोणी टाळू शकत नाही. आणि असं असताना ती कळवळली असणार, तिला किती राग आला असणार. पहिल्या प्रथम तिच्या डोक्यात आलं असणार ती तिच्या नवऱ्याची लाडकी पत्नी. दुसरी गोष्ट, मी पर्शियाची राणी आहे, मी अधिकारिणी आहे. लक्षात घ्या, तिला हमानाचं कटकारस्थान कळलंय. हमानाने काय केलेलं आहे? राजाला खुश केलेलं आहे. त्याला मान सन्मान हवाय म्हणून त्यानं 10,000 किक्कार चांदी, मी तुम्हाला सांगितलं $348 बिलियन आजच्या हिशोबाप्रमाणे, आजच्या हिशोबाप्रमाणे. म्हणजे विचार करा, एवढी रक्कम त्यांनी राजाला पैशाचं आमिष दाखवलं. का? कशासाठी? साधा तुच्छ असणारा, सिंपल असणारा हा मर्दखाय त्याला नमस्कार करत नाही म्हणून. देवाचा अनॉइंटेड, देवाचा दास, देवाचे निवडलेले लोक त्याला नमस्कार करत नाही म्हणून तो अस्वस्थ झाला. मान सन्मान मिळत नाही म्हणून सुडानं पेटला आणि त्या पूर्ण यहुद्यांचा नाश करायला उठला. तिला ज्या वेळेला कळालं त्यावेळेला ती उठली. उठल्याच्या नंतर तिनं काय केलं? अधिकारवाणीनं तिने यहुदी लोकांना सांगितलं की 3 दिवस, लक्षात घ्या ती पर्शियाची राणी होती, यहुद्याची राणी नव्हती, पण तिने सांगितलं कारण यहुदा त्यांच्या अंकित होता. तिने यहुदी लोकांना फरमान टाकलं, आज्ञा केली. म्हणजे तिचा स्पिरिच्युअल अधिकार तिने जाणला. ती स्पिरिच्युअल लीडर आहे हे तिनं ओळखलं आणि तिने आज्ञा केली त्यांना 3 दिवस कोणी अन्न पाणी खाऊ नका, उपास आणि प्रार्थना करा. मीही उपास आणि प्रार्थना करेन, मीही अन्न सेवन करणार नाही. परमेश्वराला हाक मारा आणि त्यानंतर मी राजाकडे जाईल. बोलावलं नसताना राजाच्या राजदरबारात राजकारभार चालू असताना जाणं म्हणजे मृत्यूदंड ओढून घेणं. जो व्यक्ती असा जाईल त्याला मृत्यूदंड दिले जात होता. अशी पर्शियाचा कायदा होता, पर्शियाचा असा कायदा होता. हे माहिती असताना तिने सांगितलं, विश्वासानं सांगितलं, कारण तिला माहिती होतं तिचे लोक ज्या वेळेला एका आत्म्याने एक पडतील आणि परमेश्वराला आरोळी मारेल त्यावेळेला तिचा देव ऐकेल. तिनं हाक मारली नाही तिच्या नवऱ्याला, तिनं हाक मारली नाही, राणी म्हणून फरमान टाकला नाही, आरोळी मारली नाही, दंगा केला नाही, अधिकार दाखवला नाही. तिनं आधी देवाला हाक मारली, आधी लोकांना आज्ञा, स्पिरिच्युअल लीडर म्हणून ती उभी राहिली आणि तिनं आधी त्यांना आज्ञा केली, उपास केला आणि ती म्हटली मेले तर मेले आणि जगले तर जगले. आणि ती राजाच्या राजदंडाला स्पर्श करण्यासाठी त्याच्यामध्ये राजवाड्यात गेली आणि परमेश्वरानं त्या राजदंडाला स्पर्श केल्यानंतर तिला राजाची मर्जी प्राप्त करून दिली. आणि राजा म्हटला तुला हवं ते माग. त्याचा क्रोध नव्हता तर त्याचं प्रेम होतं त्या ठिकाणी. हवं ते माग, कारण राजाचं मन पाण्याच्या पाण्यासारखं बदलणारा तो देव आहे असं नीतिसूत्रात सांगितलेलं आहे. तिनं तिथे न्याय मागितला नाही, तिनं तिथं आरडाओरडा केला नाही, तिनं तिथं हुंदके दिले नाही, रडली नाही, म्हटली नाही न्याय द्या माझ्या लोकांना. सावध राहिली, शांत राहिली. देवाच्या सामर्थ्याने युद्ध लढायचं होतं. तिने त्यांना घरी बोलवलं हमानाला आणि त्यांना 2 दिवस त्यांना खाऊ घातलं, त्यांची सेवा केली. आधी नवऱ्याची सेवा केली, राजाचा सन्मान केला, नंतर नवऱ्याची सेवा केली, नंतर नवऱ्यासाठी तिनं त्या शत्रूची सेवा केली, त्यालाही खाऊ घातलं आणि नंतर तिनं स्वतःला वाचवण्याची कळकळीची विनंती केली. एक दासी म्हणून तिनं त्याच्याकडे विनंती केली.
माझ्या प्रिया, आम्हाला काय दिसतंय एस्थरच्या बाबतीत? तिचे कोणते गुणवैशिष्ट्य दिसतात? सगळ्यात पहिलं म्हणजे ती राणी होती, तिला तिचा अधिकार वापरला नाही. दुसरी गोष्ट, राजाची आवडती पत्नी होती, तिनं लाडानं शरीरानं त्याला वळवलं नाही. त्याला हाक मारून तिनं एक रात्र त्याला देऊन त्याला खुश करून ती त्याला म्हटली नाही. लक्षात घ्या, सहज करू शकली असती ती, तिनं हे केलं नाही. आपल्या नवऱ्याचा सन्मान केला, आपल्या नवऱ्याला परमेश्वराने दिलेल्या अधिकार पदाचा तिने सन्मान केला. धूर्तपणे ती वागली नाही, पावित्र्यानं परमेश्वराच्या सामर्थ्याने युद्ध लढले. तिनं पहिलं धाव परमेश्वराकडे घेतली, स्वतः धाव घेतली, लोकांना तिने लीड केलं परमेश्वराकडे धाव करण्यासाठी. एवढे दिवस एवढी लोकांना सुचलं नाही आपण 3 दिवस उपवास प्रार्थना करावे, मग खायला सुचलं नाही. तिनं केलं. तिनं सांगितलं सगळ्या यहुदी लोकांना 3 दिवस अन्नपाणी सेवन करू नका, उपास करा आणि मी राजाकडे जाईल. 3 दिवसाचे उपवास झाल्याच्या नंतरही खूप मोठं काहीतरी केलं म्हणून ती गेली नाही, नम्रतेने गेली. नम्रतेने जाऊन तिनं राजदंडाला स्पर्श केलेला आहे. लगेच तिनं उतावळेपणा केलेला नाही, तिनं धीर धरला. शिकाय उभं राहताय ना देवाच्या लोकांसाठी, तिनं धीर धरला, शांत राहिली. तिनं त्याला सावधगिरीनं घरी बोलवलं, देवाचा नियम पाळला, राजाचा सन्मान केला, नवऱ्याचा सन्मान केला, सेवा केली, नवऱ्यासाठी राजासाठी शत्रूला खाऊ घातलं, त्याचाही सन्मान केला. आणि त्या हामानाला दोष दिला नाही, हामानाला काहीही बोलली नाही, त्याच्यावर तलवार उघडली नाही की त्याला कत्तल करा म्हणून आरोळी ठोकली नाही. शांतपणे लीनपणे दासी म्हणून नवऱ्याच्या समोर नवली. लक्षात घ्या, हे गुणवैशिष्ट्य आम्हाला घ्यायची आहे प्रियांनो. तिला एकजुटीचं महत्व माहिती होतं. तिनं प्रथम लोकांना एकी करायला लावली, एका आत्म्यानं एकत्र या. कारण तिला माहिती होतं जिथे 2 किंवा 3 माझ्या नावाने एकत्र येतात त्या ठिकाणी मी आहे, आणि जे काही तुम्ही माझ्या नावात मागाल ते मी तुम्हाला देईन. हे तिला पूर्ण ठाऊक होतं. तिने लोकांना एक केलं, टुगेदर एकत्र आणलं. तिनं त्याला एका आत्म्याला आरोळी मारायला लावली. लोकांमध्ये जाणार आहात, त्याच्या लोकांसाठी उभं राहणार आहात, त्याच्या लोकांमध्ये एकी निर्माण करायची आहे, त्यांना एकवटायचंय, एका आत्म्यामध्ये आणायचं आहे. पत्नी म्हणून वागली नाही, स्वतःच्या शरीराचा सौंदर्याचा वापर केला नाही. लक्षात घ्या, चांगली पर्सनॅलिटी, सौंदर्य, जगाचे शिक्षण कचऱ्याच्या डब्यात आहे प्रियांनो. अधिकार पण देवाच्या सेवेसाठी सबमिसिव्हनेस. लक्षात घ्या, त्याची आज्ञा पाळणं, तो सांगल ते करणं, त्याच्या पवित्र आत्म्याशी एकीची होणं, तो माझ्यात आणि मी त्याच्यात, येशू ख्रिस्तात मी आणि येशू ख्रिस्त माझ्यामध्ये, तर मी फळ देऊ शकेन, तर मी फळ देऊ शकेन. सौंदर्य, पैसा, वैभव, मान, सन्मान देवाच्या सेवेसाठी नाही. हे कायम लक्षात ठेवा, हे सगळ्या नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत. याच्या पाण्यावर देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करू नका. हराल, पडाल, उद्ध्वस्त व्हाल. त्याच्या पाण्यावर लोकांना जिंकण्याचा प्रयत्न करू नका. देव मान्य करत नाही, देवाला याची गरज लागत नाही. देवाला फक्त तुमचं अंकीकरण, अंतःकरण आणि सबमिसिव्हनेस पाहिजे आहे. कारण डिवाइन नॉलेज तो देतो. तुम्ही घेतलंय नॉलेज, मीही घेतलंय नॉलेज, शिक्षण घेतलंय, पण देवापासून येणारं पवित्र ज्ञान
ज्यावेळेला हे वचन आहे त्याचं पवित्र वचन त्याच्या पवित्र सामर्थ्याने त्याच्या पवित्र आत्म्याला तो उलगडून सांगतो. आणि ते ज्या वेळेला तो म्हणतो इर्मया 31-33 मध्ये मी आपलं वचन तुझ्या मुखात घातली, आपले नियमशास्त्र तुझ्या अंतःकरणात लिहिलेले आहे. मी तुझा देवाने तू माझं लेकरू झालेलं आहे. हा करार त्याने त्याच्या रक्ताने सील केलेला आहे. तो करार आम्ही रिसीव करतो आणि त्या कराराच्या सामर्थ्याने त्याचं कार्य आम्ही ज्या वेळेला विश्वासाने करतो त्यावेळेला त्याचं कार्य त्याच्या आत्म्यानं होतं. म्हणून जकर्या 4:6 मध्ये म्हटलंय बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होईल. प्रियांनो, आत्म्याने कार्यसिद्धीसाठी तुम्हाला स्पिरिच्युअल लीडर म्हणून उभं राहायचं आहे. आज तुझ्या जीवनातला खूप महत्वाचा समय आहे. निर्णय घ्या, कारण देवाचा आत्मा ऐकणारे प्रत्येक व्यक्ती संगती बोलत आहे. देव ऐकणारे प्रत्येक व्यक्तीचा वापर त्याच्या कार्यासाठी करून घेणार आहे. लक्षात घ्या, पुढचा तिचा गुणधर्म काय होता? ओबिडियंट. ती आज्ञाधारक होती. तिने मर्दकाची आज्ञा पाळली. तिने आपली ओळख सांगितली नव्हती, ओळख लपवली, ओळख विसरली नाही. आपल्या लोकांना वरच्या पदावर गेल्यानंतर ती विसरली नाही, त्यांना तुच्छ लेखलं नाही. तिनं पैसा आला, मान सन्मान आलं की लोक वेडे होतात. प्रतिष्ठा मिळायला लागली. अधिप्रश्नितला धार्मिकतेमुळे असू दे किंवा मोठ्या प्रेम प्रसिद्धीमुळे असू दे, ज्याला देवाची सेवा कराल त्यावेळेला तुम्हाला मान सन्मान मिळेल. पावलाचं उदाहरण तुम्ही बघितलं, बारंबार पाऊल. लोकांनी त्यांची पूजा करायला सुरुवात केली, त्याने त्यांना धमकावलं आणि त्याचा परिणाम काय झाला? भयान. मला पार्वतीमध्ये नेहमी सांगायचे, कुणाच्या मान सन्मानावर कधीच हुरळून जाऊ नकोस. ते स्वीकारू नकोस, ते देवाच्या चरणी अर्पण कर. कधी स्वीकारू नकोस, कधी स्वीकारू नकोस. जेव्हा मान सन्मान आम्ही स्वीकारतो आमच्या डोक्यात शिरतो. हे कार्य मी केलं, मी संदेश दिला, मी मेसेज दिला, मी प्रार्थना केला, मी लोकांना बरं केलं, मी इकडे जाते, मी हे करते, मी ते करते, संपलं. कोण तू? कोणीच नाही. करता करता फक्त परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त. करणारा बोलणारा येशू ख्रिस्त, त्याचा पवित्र आत्मा आहे. लक्षात घ्या, ही जाणीव सतत आणि सतत ठेवा. यशायकांमध्ये म्हटलं, तुला कोणत्या खाणीतून काढलं त्याची आठवण ठेव. तू कुठून आलीस याची आठवण ठेव. तू कुठून आलास याची आठवण ठेव. हुरळून जाऊ नको. ती हुरळून गेली नाही. तिनं आपली ओळख लपवली होती, पण आपले लोक ती विसरली नव्हती. ते यहुदी कमी समजले जाणारे बुद्धिमान असणारे लोक, त्यांना ती विसरली नव्हती. ते माझे लोक आहे हे तिच्या अंतःकरणात कोरलेलं होतं. त्यांच्यासाठी मेले तर मेले म्हणायला, पूर्ण जीवन ओतून द्यायला ती तयार झाली होती. लक्षात घ्या, कार्य कसं होतं तिचं? माझ्या लोकांसाठी जगले तर जगले, मेले तर मेले. माझ्या प्रियांनो, हेच तुम्हाला करायचं आहे, हेच तुम्हाला करायचं आहे. माझं जीवन मी ख्रिस्तासाठी दिलं आहे. नो टर्निंग बॅक, नो टर्निंग बॅक. परत पाठीमागं वळलं नाही. नांगराला हात घातलाय, मी पुढे आणि पुढेच जाणार. पाठीमागं मी वळणार नाही, कधीच वळणार नाही. एस्तेरने उपवास आणि प्रार्थनेचं महत्व जाणलं होतं. परमेश्वराने पण सांगितलं, येशू ख्रिस्ताने स्वतः बोलला, उपवास प्रार्थनेशिवाय जात नाही. माझं जीवन समर्पित आहे, मला लोकांना परमेश्वरात न्यायचं आहे. मी त्यांना उपवास प्रार्थनेचं महत्व आणि एकत्र येण्याचं महत्व मी त्यांना समजून द्यायचं आहे. तिथे जाणून होती. नवऱ्याला भांडले नाही, नवऱ्याच्या समोर आकांतांडव केला नाही, स्वतःचं श्रेष्ठत्व सांगितलं नाही. लक्षात घ्या, स्त्रियांनी विशेष ही गोष्ट लक्षात घ्या. शांत होती ती, नम्र होती. कशा पद्धतीने तिनं कार्य केलंय ते विसरू नका. तिच्यामध्ये धीर होता, उतावळी झाली नाही. परत दुसऱ्यांदा सांगते, ती उतावळी झाली नाही, धीर होता तिच्यामध्ये. देवाचं कार्य करताना आम्ही पटकन उतावळे होतो. उतावळेपणात व्हिडिओ काढ, उतावळेपणात हे कर, उतावळेपणात
शांत सावधगिरीनं, कारण हे देवाचं कार्य आहे, तुमचं कार्य नाही, माझं कार्य नाही प्रियांनो. त्याचा पवित्र आत्मा कार्य करतो. त्याच्या पवित्र आत्म्याला त्याच्याप्रमाणे चालू द्या. त्याच्या पवित्र आत्म्याच्या अधीन व्हा. तिनं आपला विश्वास परमेश्वरावर ओतला, लोकांना घेऊन त्यांच्यात विश्वास निर्माण केला, त्यांना परमेश्वराची आशा लावली आणि त्यांना उपवास प्रार्थनेत घेऊन ती 3 दिवस 3 रात्र आली आणि तिने त्यांना येशू परमेश्वर या यावेळेवर फोकस करायला लावला. तिने स्वतः परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि मग परमेश्वर तिचं युद्ध लढला आणि मग देव स्वतः तिचं युद्ध लढला. लक्षात घ्या, हामान साधा नव्हता. हामान अतिशय डेंजर होता, क्रुकेड होता, क्रूर होता, वकिली डोक्याचा होता, लांडगा होता. तो कोपऱ्याचं कातड घेऊन मी तुमच्यातलाच आहे असं म्हणून आलेला हा हामान होता. हा फसवणूक करणारा होता. म्हणून त्याने पहिलं राजाला पैशाचं आमिष दाखवलं. विस्तार राजा देशासाठी बघ मी काय करतो, एवढा पैसा देतो मी, एवढं कमवून देतो मी. कारण सैतानाच्या योजना पूर्ण करणारा तो होता. देवाच्या लोकांची एकी फोडणारा होता. देवाच्या लोकांना त्याला उद्ध्वस्त करायचं होतं. तो अत्यंत क्रूर होता. मान सन्मानासाठी हपापलेला होता, फक्त सन्मानासाठी हपापलेला होता. तो त्यासाठी पैसा मोजायला तयार होता, वाटेल ते करायला तयार होता, पिसाळला होता, अक्षरशः तो पेटून उठला होता. वेळा जळा होता त्या यहुद्यांचा आणि त्या एस्तेरचा नाश करण्यासाठी. देवाचा अनाथ, देवाची सेविका, तिचा नाश करण्यासाठी तो टपलेला होता, तिच्या लोकांचा नाश करण्यासाठी तो टपलेला होता. आणि त्याने ते फरमान काढलेलं होतं. सावधगिरीने त्याने यश प्राप्त केलं होतं, तर यशस्वी ऑलरेडी झालेला होता. फक्त तो दिवस यायचा होता. आणि परमेश्वराने कार्य केलं. परमेश्वराने ते सगळं उलट केलं, रहित केलं. त्याच्या विरोधी कायदा तयार केला की हे लोक देखील जे त्यांना मारतील त्यांचा नायनाट करू शकतील, त्यांचा संहार करू शकतील, ते देखील शस्त्र हाती घेऊ शकतील. नाहीतर त्यांना शस्त्र हाती घ्यायला अधिकार दिलेला नव्हता. डायरेक्ट त्यांचा कत्तल करायचं सांगितलेलं होतं. लक्षात घ्या, हामान मजबूत असताना, वकिली डोक्याचा, हुशार, दुष्ट, क्रूएल, लांडगा असताना परमेश्वराने एस्तेरच्या प्रार्थनेने, यहुदी लोकांच्या प्रार्थनेने, एकीच्या प्रार्थनेने त्याला उद्ध्वस्त केलं. ज्या ठिकाणी मर्दकायचा नाश करून त्याला टांगायचं होतं, उद्ध्वस्त करायचं होतं, अपमानित करायचं होतं, नाहीसं करायचं होतं, काढून टाकायचं होतं, त्याच ठिकाणी परमेश्वराने त्याला त्या ठिकाणी ठेवलं. अशक्य गोष्ट होती, अशक्य गोष्ट. कारण राजाने त्याला उच्च पदावर ठेवलेलं होतं आणि उच्च अधिकाऱ्याला अशा पद्धतीने मरण आणि अशा पद्धतीने शासन शक्यच नव्हतं. पर्शियन राज्यामध्ये शक्यच नव्हतं. पण परमेश्वराने ते घडून आणलं. देव तिच्यासाठी लढला. देव तिच्यासाठी लढला. अत्यंत क्रूर होता तो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे देवाच्या लोकांना त्रास देऊन तो राजाला घेऊन दारू पीत बसलेला होता. राजाला त्यांनी बिघडवलं. वरच्या अधिकाऱ्यांना पैसा देऊन बिघडवणारे लोक तुमच्या जीवनात येतात. आणि अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या लोकांसाठी परमेश्वराकडे एस्तेरसारखा देवाच्या राजदंडाला स्पर्श करायचा आहे. आज स्पिरिच्युअल लीडर म्हणून तुम्ही उभे राहत आहात. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं लक्षात घ्या, देवाचा आत्मा तुमच्याशी बोलत आहे. स्पिरिच्युअल लीडर म्हणून तुम्ही उभे राहत आहात. त्याच्या लोकांसाठी तुम्ही उभे राहत आहात. पहिल्या प्रथम तुमच्यामध्ये सबमिसिव्हनेस हवा आहे. पूर्ण समर्पण पाहिजे आहे. पूर्ण समर्पण. मी फक्त माझा देव परमेश्वर याची आहे. माझा येशू ख्रिस्त माझा, मी येशू ख्रिस्ताचे. तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहते आणि मी फळ देणारे होईल. त्याचं नियमशास्त्र माझ्या अंतःकरणात लिहिलेले आहे. त्याची वचनं माझ्या मुखात घातलेली आहे. आणि तो माझा देव, मी त्याचं लेकरू आहे. हा करार त्यानं माझ्यासाठी केलेला आहे.
तो त्याचा पवित्र आत्मा जे सांगेल ते मी करेन. मी सबमिसिव्ह राहील. मी लोकांमध्ये त्याच्या लोकांमध्ये एकी निर्माण करणारी, त्याला एकत्र करून त्याला उपवास प्रार्थनेत चालवणारी मी होईल. मी परमेश्वराचं सामर्थ्य उतरून आणणारी होईल. प्रत्येक पुरुष आणि स्त्रीने लक्षात ठेवा, तुम्हाला उभं राहायचंय परमेश्वराच्या राजदंडाला स्पर्श करण्यासाठी. परमेश्वराचं वचन, त्याच्या वचनामध्ये मी लोकांना चालवेन, एकत्र आणेल मी त्यांना, त्याच्या वचनात चालवेन, त्याच्या स्तवनात चालवेन. लक्षात घ्या, तुमच्या पास्टरांवर स्तवनाचं अनॉइंटिंग आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत, हा सगळा विजय त्यांना प्राप्त झालेला खूप मोठा विजय असता. खूप मोठा तुम्हाला साधं वाटत असेल, एवढे देवाचे सेवक आज उभे राहताय, तयार होत आहे त्याच्या कार्यासाठी. ही साधी गोष्ट नाही आहे. उद्याचा मेसेज जर माझा ऐकाल त्यांच्या चर्चमध्ये, पास्टरच्या चर्चमध्ये, तर निश्चितपणे या आणि ऐका. अभिषेक या विषयावर आज तो अभिषेक तुम्हाला होत आहे प्रियांनो. तो ताज्या तेलाचा अभिषेक, त्याच्या पवित्र सामर्थ्याचा अभिषेक त्याच्या लोकांना लीड करण्यासाठी, त्या लोकांना त्याच्या वचनात चालवण्यासाठी. त्याचं वचन म्हणजे काय? येशू ख्रिस्त हा जिवंत शब्द आणि परमेश्वराचं वचन हे लिहिलेला शब्द. लक्षात घ्या. आणि म्हणून सांगितलेलं यशा 55:11 मध्ये, माझा शब्द कार्य केल्याशिवाय परत पाठीमागे येत नाही. लक्षात घ्या, त्याचा शब्द कार्य करतो, त्याचा शब्द कार्य करतो. त्याचा शब्द जिवंत शब्द आहे, दुधारी तलवार आहे, जीवन देणारा शब्द आहे, रोग बरे करणारा शब्द आहे. ज्या वेळेला तुम्ही या लोकांना चालवाल, त्या वेळेला हमानाचा सैतान, आजार, रोग, निराशा, दुष्टता, मानहानी, दडपशाही, दुष्टपणा, क्रुकेडनेस, दुर्जनांची सत्ता, पैशाची कमतरता, कर्ज, हाणामारी, व्यसनाधीनता, घाणेरडे वैवाहिक संबंध, व्यभिचार, या सगळ्या गोष्टींनी बंदिवान असणारे लोक, हे सगळे देवबापाचे लोक जे त्यांनी निवडलेले आहे, त्यांच्यासाठी परमेश्वराच्या राजदंडाला स्पर्श करायचा आहे. आणि तो सैतान जो हमान आहे, त्याच्यापासून त्याने जे मृत्यू त्यांच्यासाठी ठरवलेला आहे, त्या राजदंडाला परमेश्वराने जे सांगितलेलं आहे, तारणारा देव येशू ख्रिस्तावर जो विश्वास ठेवेल, देवाकडून कबूल करेल आणि त्याला आपल्या अंतःकरणात घेईल, त्याचं तारण होईल. ही तारणाची गोष्ट दिगंतापर्यंत करण्यासाठी तुमची नियुक्ती झालेली आहे, तुमचा अभिषेक झालेला आहे. त्या लोकांना ज्या वेळेला तुम्ही तारणाची घोषणा कराल, ते येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतील, त्यावेळेला ते या बंधनातून मुक्त होतील. सगळ्या आजारातून, सगळ्या क्लेशातून, सगळ्या मानहानीतून, सगळ्या दुष्टतेच्या जोड्यातून, सगळ्या जबरदस्ती आणि मानहानी, सगळ्या घाणेरड्या गोष्टी, अमंगळता, कुकेडपणा, ह्या सगळ्यातून ते बाहेर येतील. आणि हे कार्य तुम्हाला करायचं आहे. त्यासाठी आम्हाला समर्पित असणं गरजेचं आहे. त्यासाठी आम्हाला वाचनात वाढणं गरजेचं आहे. त्यासाठी मी कोणी श्रेष्ठ आहे, मी खूप काही शिकले, मला खूप काही येतं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. ज्या वेळेला तुम्हाला हा विचार येईल, मी केलं, माझ्याकडून झालं आणि मला खूप ज्ञान आहे, हे ज्या वेळेला तुमच्या डोक्यात येईल, समोर कोणती व्यक्ती असू दे, किती मोठा पास्टर, किती मोठी व्यक्ती किंवा किती साधं एकदम अशिक्षित स्त्री, अशिक्षित पुरुष तुमच्या समोर येऊ दे, पण ज्या वेळेला त्या व्यक्तीच्या समोर तुमच्या अंतःकरणात येईल की मला खूप काही येतं, मला देवाचं खूप ज्ञान आहे, मी खूप काही देवाचं कार्य करते, त्यावेळेला तुमचा धार्मिकतेचा दंभ, खमेड, गर्व परमेश्वराला किळस आणणारा आहे. हे कधी विसरू नका. देव मान्य करत नाही, देव मान्य करत नाही, देव मान्य करत नाही. सावध राहा, सावध राहा.
हुरळून जाऊ नका. पास्टर, तुमच्या प्रार्थनेनं खूप कार्य झालं, परिस्थिती बदलली. होय, येशू ख्रिस्ताला गौरव. त्यानं केलं, मी काहीच केलं नाही. थँक्यू, त्याने माझा वापर करून घेतला. अहो, तुमच्या प्रार्थना असं झालं, तुमच्या प्रार्थनेनं तसंच झालं. होय, परमेश्वराचा धन्यवाद. परमेश्वरानं केले. येशू ख्रिस्ताने एखाद्याने हाक मारली, अहो कॅन्सर आहे, अहो कर्जात आहे, अहो वाईट गोष्टींमध्ये पडलेले, अहो काय करू, शक्य नाही याच्यातून सुटका, काहीतरी करा. पार्सर मी आहे ना, कशाला विचार करता, मी आहे, सोडवेल मी तुम्हाला देतो. मी करेल प्रार्थना, मी मागेल देवाकडे, मी करेल, तुम्ही नका काळजी करू. चूक 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 चुकला तिथं तुम्ही. प्रियांनो, लक्षात घ्या, सावध राहा, सैतान कार्य करत आहे. तुम्ही कोण? तुम्ही कोण? अहो, आमच्या जीवनातली एक घटना मी तिकडे बदलू शकत नाही. दुसऱ्यांच्या जीवनातली घटना बदलू शकत नाही, काहीच बदलू शकत नाही. काळी इकडची तिकडे आणू शकत नाही. देवाचा फटका बसलाय की तिथल्या तिथं पॅरलाइज म्हणून उठता येणार नाही. कोण आम्ही? कोणीच नाही. धीर देत असताना देखील सावध राहा. होय, परमेश्वर आहे ना. होय, येशू ख्रिस्त आहे ना. होय, परमेश्वर करणार आहे ना. तिला परमेश्वराकडे लोकांना ती म्हटली नाही, माझ्याकडे या, युनियन करा, या माझ्याकडे, मी तुम्हाला घेऊन जाते, मोर्चा काढते. बिलकुल नाही. उपास प्रार्थना करा, देवाकडे टाहो फोडा, देवाकडे मागा. मी पण करते, मी राणी आहे, मी पण पालथी पडते. 3 दिवस ती पालथी पडली. 3 दिवस तिने उपवास प्रार्थना केला. राणी होती, ती पालथी पडली जमिनीवर. 3 दिवस देवाकडे तिने आक्रोश केला तिच्या लोकांसाठी. माझ्या प्रियांनो, देवाच्या सेवेला ज्यावेळेला आम्ही उभं राहतो, त्यावेळेला परमेश्वराच्या समोर आमच्या लोकांसाठी आम्हाला पालथं पडायचं आहे. आमचं सर्वस्व विसरून ओ निराभाषरा, ओ निराबाबाशराबा, ओ यल्लारायन्नरबा, ओ करायन्दरबा. देव तुमच्याकडून आज वचन मागत आहे. देव तुमच्याकडून आज वचन मागत आहे. प्रियांनो, पूर्ण समर्पण त्याच्या लोकांसाठी, त्याच्या राजदंडाला स्पर्श करणारे समर्पित लोक त्याला हवे आहेत. नम्र लोक त्याला हवे आहेत. परमेश्वराकडे त्याच्या लोकांना खेचून घेणारे लोक हवे आहेत. आज परत एकदा समर्पित व्हा. आपल्या हात वरती करा आणि परमेश्वराला आरोळी मारा आणि म्हणा, हे परमेश्वरा, माझं मी पण, माझा गर्विष्ठ पण, माझं सौंदर्य, माझी बुद्धिमत्ता, माझं शिक्षण, माझं स्वतःचं सर्वस्व, वर्चस्व सगळं तुझ्या पायाजवळ ठेवते आणि हे मी येथे समर्पित करते. म्हणते परमेश्वरा, कर तुझा अग्नी माझ्यावर उतरून येऊ दे, तुझा अग्नी माझ्यावर उतरून येऊ दे आणि तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य होऊ दे आजपासून माझ्या जीवनात. हे मी तुझ्या लोकांसाठी उभी राहत आहे. तुझ्या राजदंडाला स्पर्श करत आहे. तुझ्या राजदंडाला आज स्पर्श करण्यासाठी उभी राहत आहे. तुझ्या लोकांसाठी तुझा अग्नी माझ्यावर उतरून येऊ दे, तुझा पवित्र आत्मा मला जाऊ दे, चालू दे, मला नव्हे, पराक्रमाने नव्हे तर माझ्या आत्म्याला कार्य सिद्धी, तुझा पवित्र आत्मा माझ्या द्वारे कार्य करू दे. हालेलुया. मागा देवाकडे, मागा त्याच्याकडे टाळू फोडा.
तुझ्या लोकांसाठी तुझ्या कानदंडाला स्पर्श करणारं ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला येशूच्या फक्त तुझ्यासाठी जगू मेले तर मेले आणि जगले तर जगले असं बाबा परमेश्वरा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने म्हणून तुझ्या जवळ योग्य असलेल्या कृपया आणि तुझ्या कार्यासाठी समर्पित हो. येशूच्या तू करत आहेस याबद्दल धन्यवाद. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श त्यांचं जीवन बदलून आणि त्यांचं तुझ्या सेवेसाठी हो. त्यांचं शरीर आत्मा जीवन प्राणांच्या होती तुझ्या सामर्थ्याचं कुंपण येशूच्या नावात घालत आहोत. आणि जकर्या 2:5 मध्ये सांगितल्याप्रमाणे तुझ्या अग्नीचे कोट आम्ही त्यांच्या भोवती घालत आहोत आणि तुझं गौरव त्यांच्या जीवनात आम्ही क्लेम करत आहोत. तुझी शांती तुझा आनंद तुझं सामर्थ्य आम्ही त्यांच्यासाठी मोकळं करावं. तुझं डिवाइन नॉलेज त्यांच्यावर उतरून अधिक नम्रता दे अधिक नम्रता आणि तुझं कार्य पूर्ण करण्याचं सामर्थ्य करत आहेस याबद्दल धन्यवाद. येशूच्या नावात मागतो म्हणून आमेन.